नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आता मस्त असं सकाळचं वातावरण आहे आणि आता मी रस्त्याच्या इथून व्हिडिओ चालू केला आहे कारण आज आहे वटपौर्णिमा. आणि काल मम्मीने सांगितलं होतं की वडाची पानं घेऊन ये म्हणून, वाणासाठी लागतील म्हणून. तर काल विसरले मी. तर आज म्हटलं वडाची पानं काढत आहे, तर मम्मी म्हणते आज वडाची पानं नाही काढायची. तर मी आता आले पाने काढायला, पण वडाची नाही तर कुड्याची पानं काढायला चालले. तर चला जाऊया. सकाळीच पक्ष्यांचा किलबिलाट आहे. आता रस्त्याच्या अगदीच साईडला पाण्याच्या टाकीच्या इथं मला कुड्याची पानं दिसलीत, तर चला काढूया. ही बघा. अजून ते खाली पण आहेत. ही पाण्याची टाकी आमची. पाऊस मोठाच आला आता. सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतोय. तर वटपूजा करताना थोडा वेळ पाऊस जायला पाहिजे, नाही तर पूर्ण गोंधळ उडतो. आता ही पानं आणलीत, अजून आपल्याला ते काय वाण वगैरे बनवायचं आहे. अजून भरपूर सारी कामं आहेत, तर चला जाऊया पटापट. काय ना, वाणामध्ये फळं लागतात 4-5 तरी, आणि आमच्याकडे आंबा, फणस, करवंद जे काही फळं आहेत, रानमेवा, तो सगळं वाणामध्ये ठेवला जातो. पण यावेळी करवंद पिकून संपली, आंबे पण जास्त नाही आहेत, फणस फक्त आहेत. तर पाऊस बघा काय आला आधी मोठा. तर आता मला खाली जायचं आहे सुनीता काकूंनी, कारण आम्ही जे हे आंबे वगैरे आणलेले आहेत त्याला ते द्यायचं तर मला त्यांना. तर चला जाऊया. या वाटेतून कधी पण पाय घसरू शकतो, सगळीकडे स्लिपरी झालेलं असतं. तुम्ही पण चालताना काळजी घ्या, कारण आता पावसाच्या वाटा सगळ्या अशाच असतात, एकदम घसरट झालेल्या. पाऊस थोडा वेळ गेला आहे, पण पुन्हा येऊ शकतो, असं सगळं वातावरण आहे. आम्ही आता आलोय फणस काढायला. इकडे जिजा आहे. चांगला दून आहे. तुम्ही कुठे चाललात आता बाईक घेऊन? बाहेर जातो, येतोय लगेच. घेऊन जाशी कसं काठीने बनत नेतो मी, बरोबर नेतो. ने कशी ती येतो हां, आता मी कॅमेरा बंद करते, पण आपला फणस, काठी वगैरे छत्री सगळं घेऊन जायचं आहे. तर घरी गेल्यानंतर भेटत आपण. तर आता मी वाण बनवायला सुरुवात करते. तर हे बनवून ताटामध्ये ठेवायचं आहे. या साईडला अननस आहे, आंबा, फणसाचे गरे, ही पानं आहेत, शेंगदाणे आणि काजू. तर चला वाण बनवायला सुरुवात करू. आणि मम्मी आता गेले जो तिकडं वडाचं झाड आहे ना, ते सगळं साफ करायला, कचरा वगैरे सगळं साईडला करून ठेवायला. तर चला पटापट हे करून घेऊ.
तर वाण बनवून झालं आहे आणि इकडे पूजेची पण तयारी झाली आहे सगळी. तर इकडे हे सगळं आहे, हळदी कुंकू, धागा, अगरबत्ती, विडा, हे मणी आहेत, फुलं, निवेद आणि यामध्ये रांगोळी आहे आणि हे दिवटे करतात त्याचे. तर ते इकडे पाणी आणि घंटी. पूजेची तयारी तर झाली आहे, अजून मम्मीची तयारी झाली नाही आमच्या. तर सगळ्या बायकांची तयारी वगैरे झाली, सगळे गोळा झाले की निघायचं आपल्याला पूजेसाठी. आणि आता पाऊस पण गेला आहे तर निघायला पाहिजे होतं आत्ता या टायमिंगला, पण आता माहीत नाही कधी होईल यांची तयारी आणि कधी जायपर्यंत तोपर्यंत पाऊस आला. मस्त मम्मी साडी नेसली आहे. मम्मी तर इकडे दाखव बघ तरी, कोण घेताय? इकडे मस्त साडी नेसली, झाला गजरा वगैरे घेतला नाही. हा. यावेळी मम्मीच नऊवारी नेसायला टाईम नाही भेटला, मम्मी सकाळी बाहेर गेली होती तर आता अशीच नेसली गायगामध्ये आणि निघालो आता आम्ही. जरासं ऊन पण पडलं आहे. मी हे घेतले सामान. ऊन मस्त पडलं आहे गे, तुमच्यावर मेहरबानकी केला नाही पावसान. ए बाय तू काय घेतलं? शेणी चैतू मोठीच छत्री घेतलं, मेन वस्तू घेतला ना, पास झाला. पाऊस नाही जावा. चला, एवढी कमी वाटत ना माणसं. लांबडी काकूनी गेल्या वर्षी होती. हा. होय, आम्ही होती हो दोघी जणी नाही म्हणजे किती झाला असता. गेल्या वर्षी इथंच करूच आहे ना, खाली घेतलेला खाली काय आहे इथं नाही हा? घेतलेला खाली हा. चला. साफ मस्त केला हा 2 मिनिटात येऊन. पहिल्यांदा इथं वड होतं, गेल्या वर्षी मी इथं घुसलो होतो. हा, आता हे पडला यंदा खाली. इथे बॅट आहे साईडला, नाही होणार फिर. आपण वड मस्त आहे, मोठा ते मोठा. काका आता सारं होते पेढे आणलेलं पेढे देते नावत नाही यार ऐकलं कसाच माती उकरी आहे ना ती उकरात या काय नाही चांगला पाणी मारणे हे पाणी आणलं का त्यात ना बाटलीत ना, हाय. बरा केलं बिचारी एकटी ना. काय तांबी आणलं होतं भरून या किंवा भावाचं हात धुवा आता सगळ्यात सारे होई जरा जरा सगळीकडे बहुते ना सारं बहुते ना पूजूया. या पूजा आणि त्याच पण पूजला तरी तर बघा पाळत्याचा रिगलेला आहे तबा तिकडे या कणी त्याच पण लावा गोबा आहे ना आपल्याकडं. बाबाचा काही पण कर पाऊस नाही आला तर बरा आहे आधी. नाही अगो देवत्या तुझ्या काही पेटत गो त्याला भरपूर बुडवायचे अगो. काय बोला त्याला पडता बघ, पूजा त्या चालली पोराला सगळ्या. सांगितलं ह्या भिजव बाईक मध्ये. असेच एकटे जुडी करून ठेवूया. पत्र सांभाळ या नाही थांबा मी बाजू होतो. फुलं हवीत गो पण हवी की पेटल्या देवत्या अगो अशात ह्याच्यात देव पेटते पटकन मी बाजू होतो. माझा तेल पडला तुझ्या. मॉप भिजवू लागते मॉप भिजवला आणि पाणी पडताना धराचा धरा गो हात लावा एका मका म्हणजे असंच आहे. मग काय करायचं कसा जायचा मोक्ष येडू ना सगळ्यात नको ठेवू.
नको पण काय ग तुझं किती अगो बाई गावाचं साखर नाही का आम्ही मग ते एकच दोन ठेवा फेर मारून या शॉर्टकट झाला तुमचा. गेल्या वर्षी इथे जेव्हा वड असायचा तेव्हा गोल गोल फिरता यायचं. इथे जरा आता इकडे आहे ना तर जरा कंजेस्टेड झालं, गोल फिरता नाही येणार आहे. त्यामुळं आता असं करायचं. दुसरा काय करायचा. बाबा सांभाळ कर रे बाबा, चांगली सुखी ठेव. अशा सगळ्या सुवासिनी थांबतो नको हे करू आता ते जेवण पकडत. आणि मग बांधली आकाबाईचे लावतो नाहीतर रागी बाबी धर पकड असं. सोनू खै बोलावलं होता बघ ए तू पण आलं. काकीत घे वाटली, काकीत वाटली की दर बाय तरी आताच देत. मग आता मी घरा कोण आत्यास पण दिलो असतो नकावडा वाण पण भेटलेलं आहे. मी थोडं आणलं सर, मी थोडं ठेवलं घराकडे. 10 बोललं आम्ही पण 10 पडलेलं आहे पुढं घे नाही तर बांधून पुढे फुडताय. झाले ना गोट आधी पावसाला लय चांगला केला नाही. आता हे काय नाव घेवा. लेखीच काय माहितीच नाही नाव. काकू घे नाव आता कोणी घेतलं नाही तर माहिती आहे व्हिडिओ जगदीश सासवे सुजाता काकू घे नाही की बाय माझी तुम्ही ते पूजा करून गेली आणि हे जे असतं ना ते आता आपण घ्यायचं पोरापोरांनी आहे. ताई बरोबर येते आम्ही थांबतो त्याला पुढे तुम्ही आकाबाई आहात ए, चला चला घे घे बाय घे घे घे. मगाच मी तयार केलं होतं. त्याची तुम्ही म्हटलं आल्यावर हा चक्र बित्र ते पैसे बिसे घ्यावा आधी. काय पोरा रे, पोरा काय कामाचे नाही ती. चप्पल इले काय 2 तास झालं चैतू. हा घेऊन या. पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. हसा जरा हसा. चांगलं हे सोनू एकटे काढ सगळ्यांचं पावसानं दिलाय हे केला नाही आला नाही. सांगितलं हो आता लय चांगला केला. सकाळपासून इतका पाऊस पडत होता ना भरपूरच काहीतरी. मला वाटलं नव्हतं पाऊस जाईल असं. हा पाऊस जरा पण नाही आता निघून आला आहे. पावसात आता आम्ही आलोय मोठ्या घरात. तर देवाला पण वाण वगैरे दिलं जातं, देवाची पण पूजा केली जाते. तर ते सगळं आता चाललंय. लाईट का काय गरम झालं वाटते नाही मग मी आता घालून बसलो आम्ही पहिले काकू काय करताय. आपण पुढे लावणार मी माझा सगळा झाला पण मी माझ्या आठवण पडली बरं झालं लावलं तर वटपूजा करून झालेली आहे आणि आता सगळे हे घरी वाण वगैरे देतात, हे पूजा वगैरे करताय. तुझा उपवास असताना मम्मी यावेळेस हे ना. आम्ही उपवास मी 4 वेळा खाऊन आता मला भूक लागली. तर अशा प्रकारे तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. ब्लॉग कसा आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.